नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनरेग्युलर वर्बची लिस्ट पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठी अर्थ असेल, वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म असेल. तर सुरुवातीला आपण रेग्युलर वर्ब आणि इनरेग्युलर वर्ब काय असतात हे समजून घेऊया आणि नंतर लिस्ट पाहू मराठी अर्थासोबत. तर चला आपण सुरू करूया. आता रेग्युलर वर्ब म्हटलं तर त्याच्यामध्ये बेस फॉर्म किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणायचं असेल किंवा पास्ट सिम्पलमध्ये वापरायचं असेल तर म्हणजेच वर्बचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मला काय लागतं तर ईडी लागतं. तसं इनरेग्युलर वर्बमध्ये नसतं, ते सगळे वेगवेगळे असतात. सगळे फॉर्म आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे राहतात. ठीक आहे. तर चला आपण हे एक महत्त्वाची गोष्ट होती ती आपण समजून घेतली. तर आता पुढं जाऊया, ज्याच्यामध्ये आपण आता इनरेग्युलर वर्बची लिस्ट पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठी अर्थ पण सांगितला जाईल. तर चला आपण सुरू करूया. तर पहिला शब्द आहे आपला बी, म्हणजेच इज, एम, आर हे तीन आहेत. इज, एम, आर त्यांना वॉज आणि वर पास्ट सिम्पलमध्ये म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्ममध्ये म्हटलं जातं आणि थर्ड फॉर्ममध्ये बीन. ठीक आहे. पुढं बीट. बीट म्हणजे मारणे. आता बीटचे फॉर्म कसे आहेत? बीट, बीट, बीटन. काय? बीट, बीट, बीटन. बिकम म्हणजे होणे. बिकम म्हणजे होणे. आता बिकमचे फॉर्म काय आहेत? बिकम, बिकेम, बिकम. पुढं जाऊया. बिगिन म्हणजे सुरुवात करणे. त्याचे फॉर्म आहेत बिगिन, बिगॅन, बिगन. पुढं बेंड. बेंड म्हणजे वाकणे. त्याचे फॉर्म आहेत बेंड, बेंट, बेंट. पुढं जाऊया. बेट. बेट म्हणजे आपण पैज वगैरे लावणे म्हणतात, त्याला बेट म्हटलं जातं. ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत बेट, बेट, बेट. पुढं बीड. बीड, बीड, बीड. ठीक आहे. पुढचं आहे बाईट. बाईट म्हणजे चावणे. आता त्याचे फॉर्म आहेत बाईट, बीट, बिटन. ठीक आहे. तर पुढं जाऊ. पुढचा फॉर्म आहे ब्लो. ब्लो म्हणजे वाहने. आता ब्लोचे फॉर्म आहेत ब्लो, ब्ल्यू, ब्लोन. पुढचा आहे ब्रेक. ब्रेक म्हणजे तोडणे. फॉर्म आहेत ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. फॉर्म काय आहेत? ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. पुढचा आपला शब्द आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. त्याचे फॉर्म आहेत ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. पुढचा आहे बिल्ड. बिल्ड म्हणजे बांधणे. आपण बिल्डिंग वगैरे बांधतो ना, त्याला म्हटलं जातं बिल्ड. ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत बिल्ड, बिल्ट, बिल्ट, बिल्ड, बिल्ट, बिल्ट. पुढचं आहे बर्न. बर्न म्हणजे जळणे. ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत बर्न, बंट, बंट. आता याच्यामध्ये ईडी लागतंय किंवा फक्त टी लागतंय. ठीक आहे. सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखाच आहे, एकतर ईडी लागते किंवा टी लागते. मग ईडी लागलं तर ते रेग्युलर वर्ब होतील, जर टी लावलं तर मग ते इनरेग्युलर वर्ब होतील. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. आता पुढचा शब्द आहे बाय. बाय म्हणजे खरेदी करणे. त्यांचे फॉर्म आहेत बाय, ब्रॉट, ब्रॉट, बाय, ब्रॉट, ब्रॉट. सॉरी, बाय, बॉट, बॉट. ठीक आहे. बाय, बॉट, बॉट. पुढचा आहे कॅच. कॅच म्हणजे पकडणे. त्याचे फॉर्म आहेत कॅच, कॉट, कॉट. कॅच, कॉट, कॉट. पुढचा आहे चूज. चूज म्हणजे निवड करणे. दोन्हीपैकी एखादी गोष्ट निवडायची असते तर आपण चूज म्हणतो. ठीक आहे. चूज म्हणजे निवडणे. मग त्याचे फॉर्म आहेत चूज, चोज, चुजन. चूज, चोज, चुजन. पुढचा आहे कम. कम म्हणजे येणे. फॉर्म आहेत कम, केम, कम. फर्स्ट आणि सेकंड फॉर्म सारखाच आहे. कम, केम, कम. पुढचा आहे कॉस्ट म्हणजे किंमत देणे. कॉस्ट म्हणजे किंमत देणे. तर त्याचे फॉर्म आहेत कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. तीनही फॉर्म सारखेच. कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. पुढचा आहे कट. कट म्हणजे कापणे. त्याचे पण तीनही फॉर्म सारखेच आहेत. कट, कट, कट. ठीक आहे. पुढचा डिग. डिग म्हणजे खाणे. आता त्याचे फॉर्म आहेत डिग, डग, डग. डिग, डग, डग. डायू. डायू, डोव, डायवन. डायू, डोव, डायवन. ठीक आहे. तर तीनही फॉर्म वेगळे आहेत. पुढं डू. डू म्हणजे करणे. डू, डीड, डन. डू, डीड, डन. डू म्हणजे करणे. ठीक आहे. ड्रॉ.
ड्रॉ म्हणजे चित्रकला करणे वगैरे, ठीक आहे, म्हणजेच रेखावट करणे म्हणजेच ड्रॉ, ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. पुढचा आहे ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे. मग त्याचे फॉर्म आहेत ड्रीम, ड्रीम्ड, ड्रीम्ड. याच्यात ईडी लागते किंवा टी लागते. मग ईडी लागलं तर रेग्युलर वर्ब आणि टी लावलं तर इनरेग्युलर वर्ब, ठीक आहे. तर त्याचे फॉर्म आहेत ड्रीम, ड्रीम्ड, ड्रीम्ड. उच्चार सारखाच येतो. पुढं आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, म्हणजे वाहन वगैरे चालवणे, ठीक आहे. मग ड्राईव्हमध्ये काय ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायवन. ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायवन. पुढचा आपला शब्द आहे ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. ड्रिंक म्हणजे पिणे. मग त्याचे फॉर्म आहेत ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. पुढचा आहे ईट. ईट म्हणजे खाणे. त्याचे फॉर्म आहेत ईट, एट, इटन. ईट, एट, इटन, ठीक आहे. पुढचा शब्द आहे आपला फॉल. फॉल म्हणजे पडणे, ठीक आहे. झाडावरून पडणे वगैरे किंवा पायरीवरून पडला माणूस तर मग काय म्हणाल फॉल. मग त्याचे फॉर्म आहेत फॉल, फेल, फॉलन. फॉल, फेल, फॉलन. पुढचा शब्द आहे फील. फील म्हणजे वाटणे. मग त्याचे फॉर्म आहेत फील, फेल्ट, फेल्ट. फील, फेल्ट, फेल्ट. पुढचा आहे फाईट म्हणजे भांडण करणे. मग त्याचे फॉर्म आहेत फाईट, फॉट, फॉट. फाईट, फॉट, फॉट. पुढचा शब्द आहे आपला फाइंड. फाइंड म्हणजे सापडणे. मग त्याचे फॉर्म आहेत फाइंड, फाउंड, फाउंड. फाइंड, फाउंड, फाउंड. पुढचा आपला शब्द आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. पक्षी उडतात त्याला काय म्हणणार आपण फ्लाय. मग त्याचे फॉर्म आहेत फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. पुढचा आपला शब्द आहे फॉरगेट म्हणजे विसरणे. त्याचे फॉर्म आहेत फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. पुढचा आहे फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. त्याचे फॉर्म आहेत फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिवन. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिवन. फ्रीज म्हणजे एखादी गोष्ट थंड होते ना, मग त्याला आपण फ्रीज म्हणतो, म्हणजे गाठून जाणे. त्याचे फॉर्म आहेत फ्रीज, फ्रोज, फ्रोझन. फ्रीज, फ्रोज, फ्रोझन. पुढचा आहे गेट. गेट म्हणजे प्राप्त करणे. गेट म्हणजे प्राप्त करणे. त्याचे फॉर्म आहेत गेट, गॉट, गॉटन. गेट, गॉट, गॉटन, ठीक आहे. तर पुढे जाऊया. आपला पुढचा शब्द आहे गिव. गिव म्हणजे देणे. आणि त्याचे फॉर्म आहेत गिव, गेव, गिवन. गेव, गिव, गेव, गिवन. गो म्हणजे जाणे. फॉर्म आहेत गो, वेंट, गोन. पुढचा शब्द आहे ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे. मग त्याचे फॉर्म आहेत ग्रो, ग्रीव, ग्रोन. ग्रो, ग्रीव, ग्रोन. हँग. हँग म्हणजे लटकणे. त्याचे फॉर्म आहेत हँग, हंग, हंग. सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखाच आहे. हँग, हंग, हंग, ठीक आहे. पुढचा शब्द आहे आपला हॅव. हॅव, हॅड, हॅड. हॅव म्हणजे असणे, आपल्याकडे मालकी असणे एखाद्या गोष्टीची, ठीक आहे. मग काय हॅव, हॅड, हॅड. सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखाच आहे. पुढं हिअर म्हणजे ऐकणे. त्याचे फॉर्म आहेत हिअर, हर्ड, हर्ड. हिअर, हर्ड, हर्ड, ठीक आहे. पुढं हाईड. हाईड म्हणजे लपणे. मग त्याचे फॉर्म काय आहेत हाईड, हिड, हिडन. हाईड, हिड, हिडन. पुढचं हिट. हिट म्हणजे मारणे. मग त्याचे फॉर्म आहेत हिट, हिट, हिट. सारखे फॉर्म सारखेच. सगळ्यांचे फॉर्म सारखे. ज्याप्रमाणे कट होता फर्स्ट, सेकंड, थर्ड सारखाच, तसंच हिटमध्ये सगळे सारखेत. पुढचा होल्ड. होल्ड म्हणजे पकडणे. मग त्याचे फॉर्म आहेत होल्ड, हेल्ड, हेल्ड. होल्ड, हेल्ड, हेल्ड. पुढचा हर्ट. हर्ट म्हणजे इजा पोहोचवणे. मग फॉर्म आहेत हर्ट, हर्ट, हर्ट. तिन्ही सारखेच आहेत. पुढचा कीप. कीप म्हणजे ठेवणे. त्याचे फॉर्म आहेत कीप, केप्ट, केप्ट. कीप, केप्ट, केप्ट. पुढचा आहे नो. नो म्हणजे माहीत असणे. मग त्याचे फॉर्म आहेत नो, न्यू, नोन. नो, न्यू, नोन, ठीक आहे. पुढचा आहे ले. ले, लेड, लेड. ले, लेड, लेड. सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखा आहे, ठीक आहे. आता पुढचा आपला शब्द आहे लीड. काय लीड, लेड, लेड. लीड, लेड, लेड. लीड म्हणजे आपण त्याचं काय करणे तर सर्वात पहिल्यांदा असतो, म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व करणे, मग त्याला लीड म्हटलं जातं, ठीक आहे. लिव्ह म्हणजे सोडणे. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. नंतर पुढचा आहे लेंड. लेंड, लेंट,
लेंड, लेंड, लेंट, लेंट. लेंड म्हणजे एखादी गोष्ट भाड्याने घेणं. ठीक आहे. पुढं लेट, 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 तीनही सारखेच आहेत. ठीक आहे. लेट, लेट, लेट. पुढं लाय, ले, लेन, लाय, ले, लेन. ठीक आहे. पुढं जाऊया. तर लायचा अर्थ काय तर खोटं बोलणं. ठीक आहे. लायचा अर्थ आहे खोटं बोलणं आणि त्याची फॉर्म आहेत लाय, ले, लेन. पुढचा लूज, लूजचा अर्थ आहे हारणे. मग त्याची फॉर्म आहेत लूज, लॉस्ट, लॉस्ट, लूज, लॉस्ट, लॉस्ट. पुढचा आहे मेक, मेक म्हणजे बनवणे. मग त्याचे फॉर्म आहेत मेक, मेड, मेड, मेक, मेड, मेड. आपण म्हणलं पिझ्झा बनवला म्हणजेच काय, मग त्यात आपल्याला मेक ह्या वर्बचा वापर करावा लागेल. ठीक आहे. पुढचा शब्द आहे मीन, मीन म्हणजे अर्थ असणे किंवा अर्थ सांगायचा होता असं म्हणायचं असेल तर मग काय मीन, मिंट, मिंट, मीन, मिंट, मिंट. पुढचा आहे मीठ, मीठ म्हणजे भेटणे. मग त्याचे फॉर्म आहेत मीठ, मेट, मेट. सेकंड आणि थर्ड सारखाच. मीठ, मेट, मेट. पुढचा आपला शब्द आहे पे, पे म्हणजे पैसे देणे. मग त्यात काय पे, पेड, पेड. तीन फॉर्म कोणते पे, पेड, पेड. ठीक आहे. तर पुढं जाऊया. पुढं आहे पुट, पुट म्हणजे ठेवणे. त्याचे फॉर्म आहेत पुट, पुट, पुट. सगळे सारखेच आहेत. पुढचा रीड, रेड, रेड. उच्चार वेगळा येतोय नाही तर लिहिताना सारखाच लिहिला जातो. ठीक आहे. रीड म्हणजे वाचणे. राईड म्हणजे चालवणे. राईड, रोड, रिडन. पुढचा रिंग, रिंग म्हणजे वाजवणे. मग त्याचे फॉर्म आहेत रिंग, रँग, रंग, रिंग, रँग, रंग. पुढचा आहे राईज म्हणजे उगवणे. ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत राईज, रोज, रायझन, राईज, रोज, रायझन. पुढचा आहे रन, रन म्हणजे पळणे. आता रनचे फॉर्म काय आहेत रन, रॅन, रन. फर्स्ट आणि थर्ड सारखाच आहे. ठीक आहे. तर पुढं जाऊया. आता से, पुढचा से आहे. से म्हणजे सांगणे. त्याचे फॉर्म आहेत से, सेड, सेड, से, सेड, सेड. ठीक आहे. आता से म्हणजे सांगणे. त्याचे फॉर्म आहेत से, सेड, सेड. पुढचा आपला शब्द आहे सी, सी म्हणजे पाहणे. त्याचे फॉर्म आहेत सी, सॉ, सीन, सी, सॉ, सीन. पुढचा आहे सेल, सेल म्हणजे विकणे. त्याचे फॉर्म आहेत सेल, सोल्ड, सोल्ड, सेल, सोल्ड, सोल्ड. पुढचा आहे सेंड, सेंड म्हणजे पाठवणे. त्याचे फॉर्म आहेत सेंड, सेंट, सेंट, सेंड, सेंट, सेंट. पुढचा आहे शो, शो म्हणजे दाखवणे. शोचे फॉर्म आहेत शो, शोड, शोन, शो, शोड, शोन. पुढचा आपला शब्द आहे शट म्हणजे शांत बसणे, शांत असणे किंवा बसणे फक्त. ठीक आहे. शट, शट म्हणजे बसणे. शट, शट, शट. तिन्ही फॉर्म सारखे. पुढचा सिंग, सिंग म्हणजे गाणे. आता याचे तीन फॉर्म कोणते आहेत सिंग, सॅंग, संग, सिंग, सॅंग, संग. पुढचा आपला शब्द आहे महत्त्वाचा आहे तो सीट, सीट म्हणजे बसणे. मग त्याचे सीटचे तीन फॉर्म आहेत सीट, सॅट, सॅट, सीट, सॅट, सॅट. पुढचा आपला वर्ब आहे स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे. तर त्याचे फॉर्म आहेत स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. पुढचा आहे स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. त्याचे फॉर्म आहेत स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीक, स्पोक, स्पोकन. पुढचा आहे स्पेंड, स्पेंड म्हणजे टाईम देणे एखाद्या गोष्टी. आपण म्हणतो ना स्पेंड टाईम म्हणजे टाईम देणे. तशाप्रमाणे स्पेंड आहे. ठीक आहे. म्हणजे घालवणे. ठीक आहे. किंवा गमावणे. मग यात काय स्पेंड, त्याचे फॉर्म आहेत स्पेंड, स्पेंट, स्पेंट. पुढचा आहे स्टँड म्हणजे उभं राहणे. ठीक आहे. स्टँड, स्टूड, स्टूड, स्टँड, स्टूड, स्टूड. पुढचा आहे स्विम, स्विम म्हणजे पोहणे. त्याचे फॉर्म आहेत स्विम, स्वॅम, स्वम, स्विम, स्वॅम, स्वम. पुढचा आहे टेक, टेक म्हणजे घेणे. त्याचे फॉर्म आहेत टेक, टूक, टेकन, टेक, टूक, टेकन. पुढचा आहे टीच, टीच म्हणजे शिकवणे. टीचचे फॉर्म आहे टीच, टॉट, टॉट, टीच, टॉट, टॉट. पुढचा आहे टियर म्हणजे अश्रू येणे. ठीक आहे. मग त्याचे फॉर्म आहेत टियर, टोअर, टोअर्ड. सॉरी, टियर म्हणजे फाडणे. ठीक आहे. टियर, टोअर, टोअर्ड. पुढचा आहे शब्द टेल, टेल म्हणजे सांगणे. त्याचे फॉर्म आहेत टेल, टोल्ड, टोल्ड, टेल, टोल्ड, टोल्ड. ठीक आहे. पुढचा आपला शब्द आहे थिंक, थिंक म्हणजे विचार करणे.
त्याचे फॉर्म आहे थिंक थॉट थॉट. थिंक थॉट थॉट. आपला पुढचा शब्द आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. त्याचे फॉर्म आहेत थ्रो थ्रू थ्रोन. थ्रो थ्रू थ्रोन. पुढचा शब्द आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे किंवा समजणे. ठीक आहे, मग त्याचे फॉर्म आहेत अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड. ठीक आहे. पुढचा आहे वेक म्हणजे उठणे. त्याचे फॉर्म आहेत वेक, ओक, ओकन. वेक, ओक, ओकन. ठीक आहे, तीनही फॉर्म वेगळे आहेत. आता पुढचा आहे विअर. विअर म्हणजे परिधान करणे, म्हणजे कपडे वगैरे घालतो त्याला आपण परिधान करणे म्हणतो. ठीक आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये विअर म्हणतो. मग त्याचे फॉर्म आहेत विअर, ओअर, ओअर्न. विअर, ओअर, ओअर्न. पुढचा आपला शब्द आहे विन. विन म्हणजे जिंकणे. विन म्हणजे जिंकणे. तर त्याचे फॉर्म आहेत विन, ओन, ओन. विन, ओन, ओन. आपला शेवटचा शब्द आहे राईट. राईट म्हणजे लिहिणे. मग त्याचे फॉर्म आहेत राईट, रोट, रिटन. राईट, रोट, रिटन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इनरेग्युलर वर्ब घेतलेले आहेत. तर एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर वर्ब परत घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि तुम्हाला हे शब्द लक्षात राहण्यासाठी व्हिडिओला परत पाहू शकता. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की काही आपल्याला बदल हवा आहे की नवीन शब्द हवेत, कशा प्रकारे हवेत. ठीक आहे, तर आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओशी. धन्यवाद.